नमस्कार, मी मंगल। वेलकम टू माय चॅनल। आज मी इथे बनवते आहे एकदम झटपट तयार होणारा, बनवणारा आणि खाणारा दोघंही खुश होतील असा चटपटीत नाश्ता, आणि तो तुमच्यासोबत शेअर पण करते आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक मोठी वाटी भरून बारीक रवा, त्यामध्ये एक छोटी वाटी भरून बेसन घालायचं। दोघंही रवा आणि बेसन मिक्सर जारमध्ये घालायचं। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे 2 टोमॅटो, जे बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतले। त्यानंतर 2-3 पाकळ्या लसण, थोडीशी अद्रक आणि चवीपुरती हिरवी मिरची, थोडंसं जिरं घालायचं, हळद घातली, त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा घालून घेतलेली आहे। त्यानंतर 1.5 ते 2 कप इथे पाणी घालायचे। पाणी आपल्या गरजेनुसार घालायचं। मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं, साधारण अशा पद्धतीचं। म्हणजेच हे मिश्रण आपल्याला कोटिंग कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे आहे, साधारण अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता। आता यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटं मुरू द्यायचं। तोपर्यंत मस्त सिंपलसी अशी चटणी तयार करूया। त्यासाठी 2 हिरवी मिरची, 2-3 पाकळ्या लसणाच्या, थोडीशी अद्रक, एक छोटासा कांदा घातलेला आहे। तेल आणि जिरं घालून याला कच्चापणा जाईपर्यंत परतवून घ्यायचे। छान परतल्या गेलं की मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर मी इथे अर्धी वाटी ओलं नारळ जे किसून घेतलेलं आहे ते घालते आहे। मी इथे फक्त आणि फक्त ओल्या नारळाची चटणी बनवते आहे। त्यानंतर 1 चमचा चिंचेची चटणी घातलेली आहे, जी गोड आंबट आहे, आणि मिक्सरला असं फिरवून घेतले। छान फिरवलं गेलं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला ही चटणी अशी ओलसर, जरा थिक अशी मिळेल, अशा पद्धतीची। आता ही चटणी छान तयार झालेली आहे। त्यानंतर कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं एका तडका पॅनमध्ये। त्यामध्ये मोहरी घालायची, हिंग घालायचा, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची। तयार तडका चटणीवर घालून घ्यायचा। थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं। म्हणजेच आपली इथे सिंपलसी साधीशी अशी ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण तयार केलेलं रव्याचं बॅटर बघूया। आता हे पण सुद्धा छान मुरलं गेलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। त्यानंतर इथे भरपूर अशी कोथिंबीर घालायची, छान फ्लेवर येतो। त्यानंतर मी इथे घातलेला आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर। तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर त्यापेक्षाही अर्धा तुम्ही इथे खाण्याचा सोडा घालून ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। मस्त छान मिक्स झालेला आहे। आता इथे मी डोशाचा तवा हा गरम करून घेतलेला आहे। जरा जास्तच गरम झाला, त्यावर थोडंसं पाणी मारायचं। आधी तेल लावायचं, पाणी मारायचं, नंतर असं कोरड्या कपड्यानं नाही तर टिश्यूनं साफ करून घ्यायचं। तयार मिश्रणाचे 2 चमचे बॅटर त्यावर घालायचं। हळूवारपणे डोस्याच्या आकारामध्ये त्याला पसरवून घ्यायचं। आता डोसा असा थोडासा वाफवल्या गेला की त्याला तेल लावायचं, सगळीकडून तेल सोडायचं थोडं थोडं, अशा पद्धतीने वरून सुद्धा ब्रशने तेल लावायचं आणि उलटवालट करून खरपूस होईपर्यंत असं शेकून घ्यायचं। म्हणजे आपला इथे मस्त असा हलका फुलका टोमॅटोचा डोसा किंवा टोमॅटो ऑमलेट किंवा टोमॅटोचा नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा एकदा हा नाश्ता नक्की बनवा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर नक्कीच मी बनवलेला हा सिंपलचा नाश्ता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।